मुलचेरा तालुक्यातील समस्यांबाबत आमदार माननीय धर्मराव बाबा आत्राम यांनी आढावा बैठक घेतली। पावसाळ्यात तालुक्यातील नागरिकांना कुठल्याही प्रकारची अडचण होऊ नये यासाठी सर्व विभागांना समन्वय साधून मान्सूनपूर्वी तयारी करावी असे निर्देश माजी राज्यमंत्री तथा अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी दिली आहे। 12 जूनला मुलचेरा तालुक्यातील विविध विभागांचा आमदार आत्राम यांनी तहसील कार्यालय येथे आढावा घेतला। यावेळी तहसीलदार चेतन पाटील, गटविकास अधिकारी LB जुवारे, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते हर्षवर्धन बाबा आत्राम, जिल्हा अध्यक्ष रवींद्र वासेकर, सामाजिक कार्यकर्ते बबलू भैया हकीम, माजी बांधकाम सभापती युधिष्ठिर विश्वास, सेवानिवृत्त शिक्षक शैलेंद्र खराती, प्राचार्य डॉक्टर रणजित मंडल, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर स्मिता साळवे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विनोद मशाखेत्री, प्रभारी तालुका कृषी अधिकारी अमित तुमडाम, ठाणेदार महेश विधाते, पेंडीगुंडाचे वनपरिक्षेत्र अधिकारी भावना आलोने, घोडचे वनपरिक्षेत्र अधिकारी NS वाडीघरे, मार्कंडाचे वनपरिक्षेत्र अधिकारी तनुजा मोधाळे, प्रभारी बालविकास अधिकारी अमरी राय, वीज वितरण विभाग मुलचेऱ्याचे उपकार्यकारी अधिकारी शिरीष डोंगरे, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी आदी उपस्थित होते। आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी सुरुवातीला प्रत्येक विभागाचा आढावा घेतला। नागरिकांच्या समस्या जाणून घेत त्वरित निराकरण करण्याचे आदेश दिले। त्यानंतर कृषी, आरोग्य आणि वीज वितरण विभागाचे चांगलेच कानउघडणी करत योग्य नियोजन करण्याचे निर्देश दिले। यात वीज वितरण आणि आरोग्य विभागाबाबत नागरिकांनी समस्या मांडली। वीज सतत खंडित होत असते, त्यामुळे अनेक समस्या जाणवतात, असं नागरिकांनी आमदार धर्मराव बाबा आत्राम यांच्यासमोर मांडले। तसेच आरोग्याबाबत नागरिकांनी समस्या मांडल्या। वेळेवर आरोग्य सुविधा मिळत नाही, त्या कारणास्तव रुग्णाला जीव गमवावा लागतोय। दोन्ही विभागाबाबत नागरिकांनी समस्या मांडली। आमदार आत्राम यांनी दोन्ही विभागांना फैलावर घेत 24 तास सतर्क राहण्याचे निर्देश दिले। आढावा सभेत विविध विभागांमार्फत लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या योजनांचे लाभ देण्यात आले। यावेळी मनोरेगा मध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामसभेच्या अध्यक्ष सचिव यांना प्रशस्तीपत्र देऊन आमदारांच्या हस्ते गौरविण्यात आले। प्रतिनिधी शंकर मुत्तेलवार, NTV न्यूज मराठी, अहेरी, गडचिरोली।